मुलांनो, आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्या असं लक्षात येत असतं, आपल्या कानावरती नेहमी काही शब्द येत असतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 100, शतक, हजार. मग या संख्या म्हणजेच हे आपलं संख्या ज्ञान असतं. आपल्याला संख्या ओळखता आल्या पाहिजे. संख्या अंकात असतील तर त्या अक्षरात लिहिता आल्या पाहिजेत. संख्या अक्षरात असेल तर ती आपल्याला अंकामध्ये व्यक्त करता आली पाहिजे. बघा, आज आपण तुमच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील तुमचा दुसरा धडा आहे संख्या ज्ञान हा पाहणार आहोत. संख्या ज्ञान म्हणजे काय, तर संख्यांचं आपल्याला असलेलं ज्ञान. बघा, माझ्याकडे काही कार्ड आहेत, अंक कार्ड आहेत. या अंक कार्डामध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5, 6 अशी माझ्याकडे 1 ते 9 आणि 0 अशी माझ्याकडे काही अंक कार्ड आहेत. तर आपल्याला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 7 वरती 3 अंकी संख्यांचा उजळणीचा भाग आहे. 3 अंकी संख्या या आपण गेल्या इयत्तेमध्ये पाहिलेल्या आहेत, पण उजळणी वजा आज आपण पहिल्यांदा या संख्या घेत आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे की खालील उदाहरणे सोडवा. अंक कार्डे वापरून 3 अंकी 10 संख्या तयार करा आणि त्या संख्या वाचा. बघा, माझ्याकडे असलेल्या अंक कार्डातील काही अंक कार्ड मी घेतो. यात मी पहिल्यांदा 5 घेतलं, त्यानंतर 7 घेतला आणि 8 घेतले. तर ही 3 अंकी संख्या तयार झाली. एकक, दशक आणि शतक. ही तयार झालेली संख्या आपल्याला कशी दिसते बघा. ही झाली अंकात संख्या, म्हणजेच ही काय झाली, $578. आता हीच कार्ड आपण थोडीशी वेगळी करूया. दुसरी कार्ड घेऊया. आपल्याला शतक स्थानामध्ये 0 अंक घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. 2, 1 आणि 3 अशी 3 संख्या कार्ड आपण घेतलेली आहे. या संख्या कार्डांनी तयार झालेली संख्या कोणती झाली, 213. या पद्धतीने आपण 1 ते 9 संख्या कार्ड आणि 0चा वापर करून आपण भरपूर संख्या तयार करू शकतो, जसं की 101, 102. पण आता संख्या वाचायला शिकणार आहोत. संख्या वाचायला शिकण्याआधी आपल्याला संख्येची काही घरं माहित पाहिजेत. जसं की पहिलं घर हे नेहमी एककाचं असतं, दुसरं घर दशकाचं असतं, तिसरं घर शतक, चौथं घर हजार आणि 5वं घर दशहजार. बघा, दशकामध्ये संख्या 10 मध्ये असते. शतक म्हणजे 100, हजार म्हणजे 1000 आणि दशहजार म्हणजे 10,000. म्हणजे एक एककाची किंमत 1 असेल, एक दशकाची किंमत 10 असेल, एक शतकाची किंमत 100 असेल, 1000 म्हणजे 1000 असतील आणि दशहजार म्हणजे 10,000 असतील. बरं, यांच्या साह्याने आपण संख्या वाचायला शिकणार आहोत. मग समजा या रकान्यांच्या मध्ये मी काही संख्या लिहिल्या, तर त्या संख्यांचं वाचन कसं करायचं हे आता आपण पाहूया. जर हा भाग लक्षात आला तर आपण 5 अंकी कोणतीही संख्या अगदी व्यवस्थितपणे वाचू शकतो. लक्ष द्या, समजा मी इथं अंक लिहिले 1, 2, 3, 4 आणि 5. आता ही संख्या मला वाचायची. ही संख्या झाली कशी, 1, 2, 3, 4 आणि 5. ही पूर्ण संख्या मला वाचायची. मग ही पूर्ण संख्या वाचताना मी काय करणार आहे, दशक आणि एकक एकत्र वाचणार आहे. शतकाच्या घरामध्ये जी संख्या असेल त्याच्यावरती 100 असं मी लावणार आहे. हजार आणि दशहजार ही 2 घरं एकत्र वाचणार आहे. बघा, म्हणजे जर संख्या 5 अंकी असेल तर आपल्याला दशक आणि एकक आणि हजार आणि दशहजार ही 2 घरं आपल्याला एकत्रित वाचायची आहेत. या 2 घरातली मिळून संख्या कशी होते बघा, दशहजार आणि हजार मिळून काय संख्या झाली, 12. मग मी इथे लिहिलं 12. शेवटच्या घराचं एकक द्यायचं म्हणजे 12 काय आहे, 1000
म्हणून 12,000. शतकामध्ये 3 आहेत. या शतकाच्या घराच्या वरती आपण नेहमी शे लावतो. मग 300, 300. दशक आणि एकक आपण एकत्र वाचतो. मग दशक आणि एकक मिळून संख्या झाली आहे 45. बघा, म्हणजे ही पूर्ण संख्या काय झाली? 12,345. या पद्धतीनं या घरांमध्ये तुम्ही कोणतीही इतर संख्या टाकल्या, संख्या टाका आणि संख्या वाचायचा सराव करून घ्या. आता समजा मी इथं संख्या बदलतोय पुन्हा एकदा. बघा, समजा मी इथं 3 घेतले, 0 घेतला, 0 घेतला, 4 घेतले, 0 घेतला. ठीक आहे. आता ही संख्या आपल्याला वाचायची. मग आता ही संख्या वाचताना आपल्याला आपल्याच पहिल्या पद्धतीने जायचंय. दशक एकक एकत्र वाचायचे, शतकाच्या संख्येपुढे शे लावायचं आणि दश, हजार आणि हजार एकत्र वाचायचे. ठीक आहे. मग आता दश, हजार आणि हजार मी एकत्र वाचले, किती झाले? 30. मग मी इथे लिहिलं 30. एकक हजाराचं 30,000. शतकाच्या घरात 0 आहे म्हणजे काहीच नाही. मग 0 शे असं आपण कधी म्हणत नाही. जर कोणत्याही घरात 0 असेल, शतकाच्या घरातली शून्याची संख्या किंमत ही आता 0 म्हणून 30,000 आणि दशक आणि एकक एकत्र वाचलं तर 40. ही संख्या 40 झाली. मग ही संख्या झाली 30,040. बर, दश हजाराच्या घरामध्ये 3 आहे, हजाराच्या घरामध्ये 0 आहे. दश, हजार आणि हजार आपण एकत्रित वाचले, 30,000 झाले. शतकाच्या घरामध्ये काहीही नाही, 0 आणि दशक आणि एकक मिळून 40 झाले. म्हणून संख्या झाली 30,040. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे. या दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी पहिल्यांदा काही संख्या दिल्या ज्या तुम्हाला अक्षरात लिहायच्यात आणि नंतर काही अक्षरी संख्या दिलेल्या आहेत त्या तुम्हाला अंकामध्ये लिहायच्या. बघा, पहिला आहे, कोण वाचते हे संख्या? कोणती आहे ही? 3 अंकी संख्या आहे, म्हणजे एकक, दशक आणि शतक. शतकाच्या घरात किती आहे? 3 म्हणजे 300. दशक आणि एकक आपण एकत्र वाचतो 25. 325. दुसरी संख्या बघा, एकक, दशक, शतक 3 अंकी संख्या आहे. शतकाच्या घरात 5 आहे, 549. दशक आणि एकक एकत्र वाचायचे आपल्याला. तिसरी संख्या बघा, 3 अंकीच आहे. एकक, दशक, शतक. शतकाच्या घरामध्ये 6 आहेत म्हणून 667. दशक आणि एकक आपण एकत्र वाचले. तिसरी संख्या बघा, एकक, दशक, शतक. शतकाच्या घरात 7 आहेत, 700. दशक आणि एकक एकत्र वाचायचे 82. पुढची संख्या 3 अंकीच आहे, एकक, दशक, शतक. शतकाच्या घरामध्ये 8 आहेत, 800. दशक आणि एकक एकत्र वाचा 90. पुढची बघा संख्या 3 अंकीच आहे, एकक, दशक, शतक. शतकाच्या घरामध्ये 4 आहेत, 400. दशकाच्या घरामध्ये काहीही नाही. दशक आणि एकक मिळून आपण एकत्र वाचतो 1. ही संख्या 1 झाली, 401. बघा, आता दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला अक्षरामध्ये दिलेले आहेत आणि त्या संख्या आपल्याला पुढे लिहायच्या आहेत. तर पहिली आहे 102. 100 म्हणजे शतकाच्या घरामध्ये येणार किती? 102 म्हणजे दशक 0. एककाच्या घरामध्ये 2 येणार. 320 म्हणजे 320. शतकाच्या घरात 3, दशकाच्या घरात 2, एककाच्या घरामध्ये 0. 567. 567. 445 बघा, 445.
आणि 756. 756. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये चौथा प्रश्न आहे बघा की क्रमाने पुढच्या संख्या लिहा. म्हणजे जर ही संख्या आली तर या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 3 संख्या लिहायच्या. मग ही आहे 399. 399 नंतर क्रमाने येणारी संख्या असेल 400, 401 आणि 402. त्यानंतर 200. 200 नंतर क्रमाने येणारी संख्या असेल 201, 202 आणि 203. त्याच्यानंतर अजून गणित आहे बघा एक 597. 597 नंतर क्रमाने येणारी संख्या असेल 598, 599 आणि 600. बघा त्याच पद्धतीने आता क्रमाने येणारे मागची संख्या लिहायची आपल्याला. मग सगळ्यात शेवटी दिली 600. मग 600च्या आधी कोणती संख्या असेल तर 599, नंतर 598 आणि नंतर 597. हाच क्रम इकडून बघा 597, 598, 599 आणि 600. त्यानंतर 369. 369 ही शेवटची संख्या दिलेली आहे. तर 369च्या आधी येईल 368, 367, 366. आता बघा आपण सुरुवातीलाच एकक, दशक, शतक आणि हजार आणि त्यावेळी आपण दशहजार देखील पाहिलं होतं. तर या काही संकल्पना असतात. कशा संकल्पना आहेत बघा. आता याच्या साह्याने आपण थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करू. समजा हे एक प्रतीक आहे आणि हे प्रतीक आहे हजारच्या घराचं, हे प्रतीक आहे शतकाच्या घराचं, हे प्रतीक आहे दशकाच्या आणि हे एककाच्या आणि याच्यातून आपल्याला संख्या शोधायची. तर हजाराच्या घरामध्ये एक मणी दिसतोय म्हणजे हा 1000 झाला. शतकाच्या घरामध्ये 2 मणी दिसत आहेत म्हणजे 2 शतक म्हणजे 200 झाले म्हणजे 2 शतक. दशकाच्या घरामध्ये आपल्याला 3 मणी दिसत आहेत म्हणजे 3 दशक म्हणजे 30 झाली किंमत. पण दशक 3 आणि एककाच्या घरामध्ये आपल्याला 4 मणी दिसत आहेत म्हणजेच 4. मग ही पूर्ण संख्या ही 1234 अशी झाली. तर आपल्याला असं प्रतीकांच्या साह्याने सुद्धा संख्या ओळखता आल्या पाहिजेत. आता इथं बघा तुमच्या स्वाध्यायामध्ये तुम्हाला 4005 ही संख्या एकक, दशक, शतक, हजार याच्यामध्ये लिहायची. आपण मगाच्याच पद्धतीने लिहूया. 4000 म्हणजे हजाराच्या घरामध्ये 4. 5 4005 म्हणजे शतक काही नाही, शे नाही, दशक काही नाही आणि एककाच्या घरामध्ये इथं 5. ही झाली 4005 या संख्येचं लेखन. आता 5017 बघा 5000 म्हणजे हजाराच्या घरामध्ये 5 संख्या येणार. इथं देखील शे काहीच नाही म्हणून शतकाच्या घरामध्ये 0 येणार आणि दशक आणि एकक आपण एकत्र लिहितो म्हणजे 17 म्हणजे 1 दशक 7 एकक म्हणजेच 1 दशक 7 एकक. ही झाली 5017 ही संख्या. आता 7313 मग 7000 हजाराच्या घरामध्ये 7 आहेत 7000. 300 म्हणजे शतकाच्या घरामध्ये 3 आणि 13 म्हणजे दशक आणि एकक एकत्र करून तर 1 दशक 3 एकक म्हणून 1 दशक 3 एकक. बघा 7313 ही संख्या झाली. त्यानंतर 8000. आता 8000 म्हणजे हजाराच्या घरामध्ये 8 आहेत. शतक काहीही नाही, दशक काहीही नाही आणि एककही काही नाही. ही झाली 8000 ही संख्या. 9999 म्हणजे हजाराच्या घरामध्ये 9 आहेत. 9000 शे 900 म्हणून 900 आणि 99 म्हणजे दशक आणि एकक एकत्र केलं तर 9 दशक 9 एकक. 9 दशक 9 एकक. ही झाली 9999 या संख्येचं लेखन. आता प्रश्न दुसरा आहे बघा. हा दुसरा प्रश्न आहे. संख्या वाचा. आता या संख्या आपल्याला वाचायच्या आहेत. संख्या वाचायच्या असतील तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे बघा.
संख्या किती अंकी आहे पहिल्यांदा पाहायचं. संख्या 4 अंकी आहे. एकक, दशक, शतक, हजार. हजाराच्या घरामध्ये 1 म्हणजे 1000. शतकाच्या घरात काही नाही, दशकाच्या नाही 1. म्हणजे या संख्येचं वाचन असं झालं 1001. 2002. त्यानंतर खालची संख्या बघा, एकक, दशक, शतक, हजार. 2020. 2200. 4004. 4040. 4400. 5051. 5105. 5150. 5501. पुढे बघा 3000. शतकाच्या घरामध्ये काही नाही. 3067. 3607. 3670. 3076. 7038. 7308. 7083. 7830. 9000. 9009. 9090 आणि 9900.